नमस्कार. आज बुधवार, अधिक मासातील संकष्टी चतुर्थी. वेळात वेळ काढून या 4 तासात कधीही संध्याकाळी कापुरासोबत जाळा या 2 वस्तू. सर्व नकारात्मकता, बाधा नष्ट होतील. तुमची, तुमच्या मुलांची, पतीची खूप प्रगती होणार आहे. तर अशा कोणत्या 2 वस्तू तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहेत? संध्याकाळी कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतीये नमः लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या या अधिक मासातील संकष्टी चतुर्थीला विभुवन संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. ही दर 3 वर्षांनी एकदाच येत असल्यामुळे तिला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे, विशेष आणि पवित्र मानले जाते. साधारणपणे वर्षातून 12 संकष्टी चतुर्थी असतात, परंतु ज्या वर्षी अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास येतो त्या वर्षी 13 संकष्टी चतुर्थी येत असतात. हा अधिक महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. विष्णूंना समर्पित आहे आणि या महिन्यात केलेले कोणतेही जप, तप, उपासना, उपवासाचे फळ हे इतर महिन्याच्या तुलनेमध्ये जास्तीत जास्त पटीने मिळत असते, सर्वाधिक मिळते. म्हणूनच आपल्याला हे संकष्टीच्या या शुभ मुहूर्तावर महत्त्वाचे काम हे करायचे आहे. संध्याकाळी तुम्ही चंद्रोदयाच्या वेळेत देखील हे काम करू शकता. त्याआधी देखील कोणती वेळ अजून महत्त्वाची आहे हे मी पुढे सांगणार आहे. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही आणि आजचा दिवस साधासुद्धा दिवस नाही आहे, खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची मुख्यत्वाने पूजा केली जाते. अधिक मास विष्णूंचा असल्याने श्री विष्णूंचा आशीर्वाद देखील मिळतो. तसेच संकष्टीचा संबंध महादेवाशी देखील जोडला जातो. त्यामुळे या दिवशी व्रत केल्याने गणपती, श्री विष्णू आणि महादेव या तिन्ही देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि संध्याकाळी तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे साक्षात माता लक्ष्मीचेही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. इतका महत्त्वाचा हा दिवस आहे. संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणारा असतो. अधिक मासातील संकष्टीचा उपवास केल्याने मानवी जीवनाच्या जन्मोजन्मीच्या पापांचा नाश होत असतो. जीवनातील मोठे विघ्न दूर होतात, रखडलेली कामे मार्गी लागतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते. तसेच आर्थिक स्थैर्य येत असते. त्यामुळे तुम्हाला आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे. काही कारणास्तव तुम्हाला उपवास करणे शक्य नाहीच झाले तर हा उपाय करा. उपवास केला तर उपवास करूनही हा उपाय केला तर त्याचे अजून तुम्हाला फळ प्राप्त होत असते. तर तुम्हाला सूर्योदयापासून ते रात्री चंद्रोदयापर्यंत कडक आणि फलाहार घेऊन हा उपवास केल्याने गणेशाचे आशीर्वाद मिळतात. परंतु प्रत्येकालाच काही ना काही कारणास्तव उपवास हा जमत नसतो. म्हणूनच तुम्हाला गणपतीची मनोभावे पूजा करायची आहे. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जास्तीत जास्त दिवसभर जप करायचा आहे. कारण अधिक महिन्यामध्ये केलेले कोणतेही जप, साधना ह्या 1000 पटीने पुण्यफळ देणाऱ्या असतात. म्हणून तुम्ही हा जप चालूच ठेवायचा आहे. जास्तीत जास्त जप केल्याने निश्चितच तुम्हाला फळप्राप्ती होणार आहे. काहीच नाही केले तरी तुम्ही तेवढे काम ज्या वेळेला तुम्हाला हा व्हिडिओ समोर दिसेल त्यानंतर तुम्ही हे काम करू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर जाळणे आणि त्यासोबत इतर पवित्र वस्तू वापरणे अत्यंत शुभ आणि प्रभावशाली मानले जाते. कापूर हा केवळ सुवासिक नसून नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारा एक शक्तिशाली घटक आहे. कापुरासोबत काही वस्तू जाळल्याने धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय त्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने तुमच्या घरामध्ये त्याचा प्रभाव तुम्हाला लगेचच दिसायला सुरुवात होणार आहे. तर आपण घरामध्ये नेहमीच कापुरासोबत लवंगा या जाळत असतो. तर आपल्याला अजून काही वस्तू जाळायच्या आहेत. लवंगा ह्या तर कॉमन म्हणजे नेहमी जाळणारी वस्तू आहे, पण अत्यंत प्रभावशाली आहे. कापूर पेटवून त्यावर 2 किंवा 5 लवंगा ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते. वास्तुदोष त्वरित दूर होतो. यामुळे घरातील सतत अडचणी, भांडणे, वादविवाद जे होत असतात ते थांबतात आणि कुटुंबात शांतता निर्माण होते. त्यामुळे तुम्हाला लवंगा तर आवर्जूनच कापुरासोबत जाळायचे आहेत. अर्थातच तुम्ही दररोजच जेव्हा कापूर जाळता त्यासोबत लवंगा जाळलात तर उत्तम ठरेल. आणि अशा विशेष तिथीवर काही महत्त्वाच्या वस्तू या कापुरासोबत जाळायच्या आहेत, ज्यामुळे तुमची इच्छापूर्ती देखील होत असते. जर तुम्हाला काही कामांमध्ये यश मिळत नसेल, खूप कष्ट मेहनत करून हवा तेवढा पैसाही घरात येत नसेल, किंवा मग सतत तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार, घरामध्ये क्षुल्लक कारणावरून भांडणे, वादविवाद या काही कारणास्तव कधीकधी काय असते, शत्रू त्रास असतो किंवा मग नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला पसरलेली असते. काही शत्रू असे असतात जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी तुमच्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात आणि त्यांच्या या नकारात्मक विचारांचा तुमच्यावर तेव्हाच इफेक्ट होत असतो जेव्हा तुम्ही घरामध्ये कोणतेही मंत्र, साधना किंवा असे प्रभावी उपाय करत नाहीत. मग नकारात्मकता जास्तीत जास्त तुमच्या घरामध्ये प्रवेश करते आणि अशा असंख्य समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागते. तर या समस्या तुमच्या घरावर येऊ नये, तुमच्या घराला एक सुरक्षा कवच तयार व्हावं, त्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपाय अशा विशेष तिथीवर करणे खूप गरजेचे आहे.
कधी-कधी आपण बाहेर जातो आणि बाहेरची जागा चांगली नसते. तिथून देखील काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येतात. त्यामुळे घराला असंख्य दोष निर्माण होतात. त्याचप्रमाणे कधीतरी वास्तुदोष देखील असतो, पितृदोष असे असंख्य दोष असतात. कुणाला काही ना काही बाधा देखील झालेल्या असतात. करणी बाधा म्हणा किंवा कोणतीही. त्यामुळे शारीरिक, मानसिक त्रास, तणाव हा नेहमी घरामध्ये चालू असतो आणि हाच दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरेल. कारण कापुरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची शक्ती असते. घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक करण्याची खूप शक्ती असते आणि त्यासोबत तुम्ही जर या वस्तू जाळल्या तर तुमच्या घरामध्ये एक सुरक्षा कवच तयार होणार आहे आणि कोणतीही नकारात्मक जादू असो, काहीही असो, तुमच्या घराला स्पर्श देखील करणार नाही. इतका प्रभावशाली हा उपाय ठरणार आहे. कारण संध्याकाळी हा उपाय केल्याने त्या वेळेत सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. माता लक्ष्मी येण्याची वेळ असते. तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे? तर हा उपाय संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. परंतु तुम्ही हा जो उपाय तिन्ही सांजेपासून लक्ष्मी येण्याच्या वेळेपासून तुम्ही रात्री चंद्रोदयापर्यंत केला तरीही उत्तम ठरेल. कारण आज चंद्रोदयाला फार महत्त्वाचे मानले जाते. कोणताही संकष्टीचा उपवास हा चंद्रोदय झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन त्याची पूजा करून गणपती बाप्पांची आरती पूजा करूनच हा उपवास सोडला जातो. तुम्हाला मी ज्या महत्त्वाच्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू जर तुम्ही कापुरासोबत आजच्या दिवशी जाळल्या आणि हा उपाय केल्याने आर्थिक चणचण ही दूर करण्यासाठी आणि व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी, नोकरीमध्ये देखील तुमची प्रगती होण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. त्यासोबतच दुसरी जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती जर तुम्ही कापुरासोबत जाळली तर हा उपाय केल्याने कुंडलीतील बुध आणि शुक्र हे ग्रह मजबूत होतात, ज्यामुळे नोकरीमध्ये, आरोग्यामध्ये फायदा होत असतो. आरोग्य उत्तम राहते, घरातील आजारपण किंवा कोणतेही दोष हे नष्ट होतात. त्यानंतरची अजून एक महत्त्वाची वस्तू आहे, ती जर तुम्ही त्या कापुरासोबत टाकली तर कुटुंबातील सदस्यांचे आजारपण तर कमी होतेच, मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागते. कधीकधी तुमची मुलं खूप हुशार असतात, खूप मेहनती असतात, परंतु त्यांना काही कारणास्तव त्यांच्या अंगात आळस यायला लागतो आणि ते अभ्यासावर दुर्लक्ष करतात किंवा मग सतत मोबाईल बघणे किंवा मग काहीच अभ्यास न करणे अशा ज्या समस्या असतील तर तुमच्या आजूबाजूला नकारात्मकता देखील असू शकते. तर या उपायाने नक्कीच नजर दोष त्यांना लागलेला असेल तर तो नष्ट होणार आहे आणि तुमची मुले नक्कीच अभ्यासामध्ये यशस्वी होतील. आणि अजून एक वस्तू मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. आता तुम्ही म्हणताल तुम्ही 2च वस्तू सांगणार होत्या, मग इथं 4 का सांगत आहात? तर या 4पैकी तुम्ही दोन्हीही वस्तू जाळू शकता. जे संकट तुम्हाला येत असतील त्यासाठी त्या 2 वस्तू जाळाव्यात आणि जर 4ही तुमच्या घरामध्ये समस्या असतील तर ज्या मी तुम्हाला आत्ता सांगितलेल्या आहे, प्रत्येक वस्तूचे एक वेगळे महत्त्व आहे. तर त्या 4ही वस्तू जर तुम्ही कापुरासोबत जाळल्या तर अर्थातच तुमच्या घरावर येणारी सर्व संकटे नष्ट होतील. कारण शेवटची वस्तू अशी आहे, यामुळे पितृदोष शांत होतो, घरावर येणारी मोठी संकटे आधीच टळतात, सुरक्षा कवच तुमच्या घराला तयार होते. तर आवर्जून ह्या अत्यंत महत्त्वाच्या तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्याच ह्या वस्तू आहेत आणि त्या तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहेत. आता तुम्हाला मी त्या महत्त्वाच्या वस्तू सांगणारच आहे. तर हे नियम देखील खूप महत्त्वाचे आहेत. हा कापूर जाळताना फक्त कापूर सुरू केला म्हणजे प्रज्वलित केला आणि त्यावर त्या वस्तू टाकल्या असे नाही. काही मंत्रोच्चार करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण कोणतीही आध्यात्मिक शक्ती ही मंत्रोच्चाराशिवाय सक्रिय होत नाही. त्यामुळे तुम्हाला मंत्रोच्चार करणे खूप गरजेचे आहे. तर हा उपाय तुम्ही दररोज केला तरीही चालेल, परंतु आजच्या या दिवशी वेळात वेळ काढून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि कापूर तुम्हाला पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. शक्यतो दक्षिण दिशेला सोडून थोड्या इतर बाकीच्या सर्व कोपऱ्यामध्ये तुम्हाला दाखवायचा आहे. कापूर जाळल्याने हवेतील जंतू मरतात आणि घरामध्ये ऑक्सिजनची पातळी देखील वाढते आणि नकारात्मकता सर्वतः पूर्णपणे नष्ट होत असते. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी आज संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत. कापुराचे भांडे तुमच्याकडे असेल तर ते घ्यायचे आहे किंवा मातीची पंती घेऊ शकता किंवा एखादी कोणत्याही धातूची निरंजन घेतली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार, सर्व दारे खिडक्या हे उघड्या ठेवायच्या आहेत. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते आणि कोणतीही नकारात्मकता येणार नाही. म्हणजे तुमचा हा उपाय जो आहे तो पूर्णपणे फलित ठरण्यासाठी तुम्हाला सकारात्मक वातावरण हे खूप गरजेचे आहे. त्यानंतर देवघरातील दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. गणपती बाप्पांच्या मूर्ती फोटोसमोर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा देवघरासमोर केला तरीही चालेल. देवासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचे आहे. तर कापूर जाळायचे भांडे, मातीची पंती जे काय आहे ते तुम्ही समोर ठेवायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदूळावर तुम्हाला 5 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर तो नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेऊ शकता, परंतु भीमसेनी कापूर हा शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि साधा कापूरही तुमच्याकडे असेल तर तो देखील उत्तम आहे, घेऊ शकता.
त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, लवंगा ह्या नकारात्मकता दूर करतात, म्हणून तुम्हाला 2 किंवा 5 लवंगा त्या कापुरावर ठेवायच्या आहेत. फूल असलेल्याच ठेवायच्या आहेत, तुटलेल्या लवंगा नसाव्यात. यामुळे वास्तुदोष आणि नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होते. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे, म्हणजे कापुरासोबत हिरवी वेलची जाळल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते, म्हणून तुम्हाला 2 हिरवी वेलची घ्यायच्या आहेत. भाग्योदय होतो, त्यासाठी तुम्ही हे काम करा. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे, ती म्हणजे मोहरी. तर मोहरीमुळे काय होते, वाईट नजर आणि घराला लागलेला नजरदोष हा नष्ट होतो. तुमच्या मुलांना लागलेला नजरदोष देखील दूर होतो. तर यासाठी फक्त मोहरी घेऊन टाकायचीच नाही आहे, तर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. तर काळी किंवा पिवळी मोहरी दोन्हीपैकी कोणतीही घेऊ शकता. उजव्या हातात घेऊन तुमच्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत अशी 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या त्या कापुराच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. घरावरून उतरून घ्यायची आहे. तुमच्या घरातील सदस्यांच्या देखील डोक्यावरून पायापर्यंत अशी घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवत उतरवून घ्यायची आहे. ती कापुरावर टाकल्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाची वस्तू ती घ्यायची आहे, ती म्हणजे थोडासा गूळ घ्यायचा आहे. गूळ आणि थोडे गाईचे तूप जर असेल तर ते घ्यावे, किंवा मग दुसरे साधे तूप घेतले तरीही चालेल. हे इतके महत्त्वाचे आहे. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्याच या 2 वस्तू आहेत. या तुम्हाला आज जाळणे खूप गरजेचे आहे. तुम्ही हे दोन्ही एकत्र करून जाळल्याने घरामध्ये यज्ञ केल्यासारखे पवित्र वातावरण निर्माण होते आणि होम हवन केल्याचे पुण्यफळ देखील मिळते. यामुळे पितृदोष शांत होतो आणि घरावर येणारी मोठी संकटं टळतात. आजच्या दिवशी तुम्हाला आवर्जून थोडासा गूळ आणि थोडेसे गाईचे तूप किंवा मग दुसरे साधे तूप तुम्हाला घ्यायचे आहे, पण चांगले तूप असावे, आणि ते त्या तुम्हाला कापुराच्या वडीवर ठेवायचे आहे. अगदी छोटासा तुकडा घेतला तरीही चालेल. तुमच्या घरावर जर कोणती अचानक संकट येणार असतील तर ते आधीच थांबतील आणि सुरक्षा कवच तुमच्या घराला तयार होईल. यासाठी या 2 वस्तू तुम्हाला आवर्जून वापरायच्या आहेत. आणि त्यासोबतच अजून एक, तुम्हाला आर्थिक समृद्धीसाठी जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे, म्हणजे त्याच्यासोबत तुम्हाला अजून एक वस्तू घ्यायची आहे. तर तुम्हाला घ्यायचे आहे मसाल्यामध्ये वापरले जाणारे तमालपत्र. हे आर्थिक समृद्धीसाठी फार महत्त्वाचे आहेत. त्याला आपण तेजपत्ता असे देखील म्हणतो. तर ते तुम्हाला कशासाठी घ्यायचे आहेत, तुमची इच्छापूर्ती होण्यासाठी, आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी देखील तुम्ही घेऊ शकता. तर एक तमालपत्र घ्या. त्यावर तुम्हाला लाल पेनने तुमची जी काही इच्छा आहे ती 1 ते 2 शब्दामध्ये लिहायची आहे आणि ते तुम्हाला कापुरासोबत ठेवून द्यायचं आहे. असे केल्याने घरात सकारात्मक लहरी पसरतात. या उपायाने आर्थिक चणचण दूर होते आणि उद्योग व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होते. अत्यंत प्रभावशाली हा उपाय मानला जातो. खूप सात्विक आणि अनुभवी हा उपाय आहे. त्यामुळे तुम्हाला जर इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा असेल तर आवर्जून एक तमालपत्र घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कापुराच्या भांड्याला थोडेसे हळद कुंकू अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे आणि त्यातील कापूर हा प्रज्वलित करायचा आहे. तर तुम्हाला त्या वस्तू जळत असताना काही मंत्रांचे पठण करायचे आहे. ओम गण गणपते नमः हा मंत्र तर तुम्हाला 108 वेळेला म्हणायचाच आहे, पण तुम्हाला तो कापूर जळत आहे तोपर्यंत गणपती अथर्वशीर्षाचे पठण 1 वेळेस जरी करणे शक्य झाले तर आवर्जून करा, किंवा मग घरामध्ये मोबाईलवर लावून ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणत किंवा तुमच्या गुरूंचा, तुमच्या कुलदैवताचा कोणताही मंत्र जप करत हे कापुराचे भांडे तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचे आहे. घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे भांडे घेऊन जायचे आहे. यामुळे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात साठलेली नकारात्मक ऊर्जा, कोणतीही वाईट शक्ती, कुठलेही दोष हे पूर्णतः नष्ट होतील. आणि त्यानंतर तुम्हाला हे भांडं तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर थोड्या वेळासाठी ठेवायचे आहे. तिथे देखील तुम्हाला हा मंत्रजप चालूच ठेवायचा आहे. त्यानंतर तुमच्या त्या कापुराच्या भांड्यातील सर्व वस्तू जळेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. पुन्हा तुम्ही देवघरामध्ये हे भांडं आणून ठेवू शकता. त्यातील सर्व वस्तू शांत झाल्यानंतर त्यातील जी राख आहे त्या राखेचा एक छोटा टिळा तुमच्या प्रत्येकाला अंगारा म्हणून तुम्ही कपाळाला लावून घ्यायचा आहे. आणि जे बाकीची राख आहे त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर उंबरठ्यावर तुम्ही शिंपडून घ्यायचे आहे. यामुळे सुरक्षा कवच तुमच्या घराला तयार होते आणि राहिलेली राख तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता. चंद्रोदयाच्या वेळेत तुम्ही हा उपाय आवर्जून करा. रात्री चंद्रोदयाची वेळ आहे 10:04. तुम्ही या वेळेत केला तरी उत्तम ठरेल किंवा आधी केला तरी चालेल. मी तुम्हाला वेळ सांगितलेला आहे 5:30 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत कधीही करता येईल, परंतु तुम्ही मुख्य वेळेमध्ये केला तर अतिशय प्रभावी ठरणार आहे. आवर्जून करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.